विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न असावे, आपल्या सभोवताली जे जे उत्कृष्ट आहे ते त्या अंगीकृत करावे। चांगला आहार, विहार, उत्कृष्ट विचार, वेळेचं भान आणि प्रामाणिक प्रयत्नाच्या जोरावर विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात यशस्वी होता येते। आपल्या संपर्कातील व्यक्तीचे चांगले गुण आपल्याला अंगीकृत करता आलं पाहिजे, असे डॉक्टर पालवे यांनी प्रतिपादन केलंय। शुद्ध आहार, शाकाहार जगा आणि जगू द्या असा संदेश देत सर्वांनी दशलक्षण धर्मातील 10 गुण अंगीकारावेत। रत्नत्रयमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक हाताला काम मिळेल असा प्रामाणिक प्रयत्न संस्था करेल। तसेच इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेमध्ये 90% वर मार्क मिळवलेला प्रत्येक विद्यार्थ्याला 5000चं बक्षीस देण्यात येईल असं अनंतलाल दादा जोशी यांनी जाहीर केलं। अतिशय ग्रामीण भागामध्ये अत्यल्प फीमध्ये दादांनी 2008 साली 2 शिक्षक आणि 18 विद्यार्थ्यांवर सुरू केलेली संस्था आज नावारूपाला आलेली असून 700+ विद्यार्थी मांडवे शाखेमध्ये शिकत असून नातेपुते, माळशिरस, दहिगाव या ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत। भविष्यात जगभरातल्या मोठ्या कंपन्या रत्नत्रय संस्थेतील विद्यार्थी शोधत येतील असा विश्वास वाटतो, अशा भावना प्रमोद दोशी यांनी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना व्यक्त केला। यावेळी शिक्षकांचे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले। विद्यार्थ्यांनी नृत्यकलेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या। शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल दादा जोशी, श्री सागर महादेव काळे, खडीक्रेशरचे मालक नातेपुते, डॉक्टर मकरंद ज्ञानदेव पालवे, सदाशिवनगरचे प्रथम नागरिक तसेच संस्थेचे मार्गदर्शक वीरकुमार दोशी, सदाशिवनगर कारखान्याचे संचालक रामभाऊ कर्णे, रत्नत्रय प्री प्रायमरी स्कूलचे चेअरपर्सन वैभव शहा, दहिगावचे RTIचे चेअरपर्सन रोनक चंकेश्वरा, संचालक अमित गांधी, स्थानिक कमिटी मेंबर्स बाहुबली दोशी, बबन गोफणे, दत्ताभाऊ भोसले, चंद्रकांत तोरणे, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, दहिगाव RTIचे प्राचार्य गणेश जगताप, फ्री स्कूल आणि अकॅडमीचे संस्थापक सतीश हांगे, माधवी रणदिवे, वनिता निंबाळकर, सविता देसाई, पठाण सर, माने सर, अमृता मोहिते, पालक आणि शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दुधाळ मॅडम आणि रणदिवे मॅडम यांनी केलंय। ब्युरो रिपोर्ट, जनसत्ता मराठी न्यूज, माळशिरस।